हॅलो एव्हरीवन, मी मॅनिफेस्टेशन कोच त्रिशिला। मी लॉ ऑफ अट्रॅक्शन ह्या सर्वच विषयावर मी तुम्हाला माहिती सांगत असते। व्हिज्युअलायझेशन, मनी मॅनिफेस्टेशन, सेल्फ लव, करिअर, हेल्थ, वेल्थ आणि आपलं जे कुठलंही मॅनिफेस्टेशन असेल, म्हणजेच आपल्या लाईफचे सर्वच एरिया ज्यामध्ये आपण इच्छा व्यक्त करतो आणि त्या इच्छांना मॅनिफेस्ट करत असतो, राईट। तर मी तुम्हाला तेच शिकवत असते, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच आकर्षणाचा सिद्धांत कसा काम करतो आणि आपल्याला आरोग्य मॅनिफेस्ट करायचं असेल, मनी मॅनिफेस्टेशन करायचं असेल, करिअर मॅनिफेस्ट करायचं असेल, रिलेशन मॅनिफेस्ट करायचे असेल, ओव्हरऑल आपल्या लाईफचे जे काही 4 एरिया आहेत ते सुद्धा त्यामध्ये ग्रोथ कशी मिळवायची, प्रत्येक एरियामध्ये सक्सेस कसं मिळवायचं, लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं कार्य करते, म्हणजेच आकर्षणाचा सिद्धांत कसं कार्य करते, या विषयावर मी बोलत असते। आणि व्हिज्युअलायझेशनवर मेन उद्देश आपला हा आहे की आपण जे काही मॅनिफेस्ट करत आहोत, ज्या आपल्या प्युअर इच्छा आहेत त्या आपण मॅनिफेस्ट करत असतो। तर त्या इच्छा मॅनिफेस्ट करण्यासाठी आपल्याला कुठे कुठे अडथळा येतो आणि तो अडथळा जर दूर झाला तर आपलं मॅनिफेस्टेशन हे डन होत असते। आपली फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन जसे युनिवर्ससोबत अलाइन होऊन मॅच होतात तेव्हा आपला डिझायर आपल्याकडे येत असतात आणि आपल्या इच्छा ह्या पूर्ण होत असतात। म्हणून आपण काय म्हणत असतो, मॅनिफेस्टेशन करत आहोत, राईट। तर आपल्याला करायचं काय आहे की कुठे आपण अडथळा म्हणजे येत आहे आपल्याला आणि आपण कुठे स्टक झालेलो आहोत, तर ते जर समजून घेतलं तर आपल्याला आपले डिझायर मिळवणे, आपली ग्रोथ करणे, आपल्या प्रत्येक एरियामध्ये सक्सेस मिळवणे हे सुद्धा आपण स्वतः करू शकतो। जसं रिलेशनशिप आहे तर आपण त्या व्यक्तीला बदलवायचं नाही आहे, आपल्याला स्वतःवर कार्य करायचं आहे। तर ते स्वतः जे अंदरी ते बाहेरी, म्हणजेच आपल्याला बाहेर शोधून कुठेही मिळणार नाही, तर जे अंदर आहे तेच रिफ्लेक्ट होत असतं, राईट। म्हणून आपल्याला बाहेरच्या लोकांवर कार्य करायचं नाही आहे, तर आपल्या स्वतःवर कार्य करायचं आहे। जसं की रिलेशनशिप जर कुणाला मॅनिफेस्ट करायचे असेल तर त्यांनी सर्वात अगोदर स्वतःची व्हॅल्यू करणे, स्वतःचा मानपान करणे, स्वतःवर प्रेम करणे, ह्या गोष्टी जर केल्या तर आपोआप तिकडून सुद्धा तुम्हाला ते मिळत जाते। म्हणजेच काय, प्रेम। जसा हा ब्रह्मांडाचा नियम आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम काय, आकर्षणाचा सिद्धांत काय, लाईक्स अट्रॅक्ट लाईक। जर तुम्ही प्रेम द्याल तर तुम्हाला प्रेम मिळेल, खुशी द्याल तर खुशी मिळेल। तर त्याच पद्धतीने हा ब्रह्मांड एव्हरी टाईम कार्य करत आहे, तसंच आपले व्हायब्रेशनसुद्धा ते कार्य करत असतात। म्हणून प्रत्येक वेळेस आपल्याला बोलताना बघताना चांगलंच बघा, चांगलंच फील करा असं सांगितलं जातं, राईट। तर आता आपण येऊया मुद्द्यावर की आपण मॅनिफेस्टेशन तर करत आहोत, पण त्या मॅनिफेस्टेशन पूर्ण करण्यासाठी आपल्या डिझायरला आपल्याकडे परिपूर्णपणे आपल्याकडे वळवण्यासाठी आणि आपले डिझायर आपल्या हातात येऊन सक्सेस मिळवण्यासाठी काय काय करावं लागेल, राईट। तर तुम्हाला सांगते की आपलं जे काही ड्रीम आहे, जे काही स्वप्न आहे, तर त्याबद्दल अगोदरच युनिवर्सला तुम्हाला ग्रेटफुल व्हायचं आहे की जे काही तुमचं ड्रीम आहे त्या ड्रीमबद्दल तुम्हाला ग्रेटफुल म्हणजेच काय, आभार मानणे, असे 10 वाक्य निवडायचे आणि ते लिहायचे तुमच्या ड्रीमबाबत। जे काही तुमचं स्वप्न आहे त्याबद्दल लिहायचे। म्हणजेच कसं की अगोदर जर तुम्हाला जसं की घर घ्यायचं आहे तर तुम्ही ज्या घरात राहतात, ज्या किरायाच्या घरात राहतात त्याबद्दल तुम्ही लिहिणार, ओके। की लहानपणापासून तुम्ही कुठे कुठे राहिलात, म्हणजेच आजीच्या घरी असेल, तुमच्या वडिलांच्या घरी असेल, तुम्ही जिथे कुठे किरायानं शिक्षणासाठी राहिले असेल तर त्या प्रत्येक खोलीचं वर्णन तुम्हाला करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला ग्रेटफुल व्हायचं आहे। आणि आता 10 वाक्य ते झाले अगोदरचे, राईट, म्हणजे पास्टचे, जे तुम्ही छोट्यापणापासून जिथे जिथे राहत आले त्या घरांबद्दल तुम्हाला ग्रेटफुल व्हायचं आहे, ते युनिवर्सला सांगायचं आहे 10 वाक्य लिहून। त्यानंतर काय आहे की प्रेझेंट, म्हणजेच आता वर्तमान काळात तुम्ही ज्या घरी राहत आहात त्या घराचे वर्णन ग्रेटफुल म्हणजेच आभार मानणे की ह्या घरी मी राहत आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी त्या ग्रेटफुल आहे, असे 10 वाक्य प्रेझेंटचे लिहायचे। आणि जे तुम्हाला घर मॅनिफेस्ट करायचं आहे ते ऑलरेडी तुम्हाला मिळालेलं आहे
आणि त्याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करत आहात, हे 10 वाक्य, असे 30 वाक्य तुम्हाला लिहायचे आहेत. तर युनिवर्सला काय होत असतं की जी गोष्ट अगोदर दिली होती त्यासाठी सुद्धा आभार मानत आहे, जी गोष्ट आता वर्तमान काळात आहे त्या गोष्टीसाठी सुद्धा आभार मानत आहे, आणि जी गोष्ट मिळवायची आहे ती, आणि ह्या सबकॉन्शियसला काही कळत नाही कारण तो बुद्धू आहे, तर त्याला असं वाटतं की हे तुमचं ड्रीम डिझायर जे आहे ते ऑलरेडीच तुमच्याकडे आहे आणि त्यासाठीच तुम्ही ग्रेटफुल होता. तर तेव्हा मॅच होत असतात व्हायब्रेशन. आता तुम्हाला करायचं काय आहे, तुम्हाला एखादा विल्ला घ्यायचा आहे, बंगला घ्यायचा आहे, घर घ्यायचं आहे, कुठलंही असेल त्याच पद्धतीने रिलेशनचं तुम्ही करू शकता, करिअरचं करू शकता, मनीसाठी सुद्धा करू शकता. फक्त मनीमध्ये तुमचे जे काही निगेटिव्ह बिलीव्स आहेत ते पहिले रिझॉल्व करायचे, त्यानंतर बाकी गोष्टी करायच्या. ओके, तर आपण मनीबद्दल सुद्धा घेऊन येणारच आहोत. तर अगोदर आपण जे काही ड्रीम आहे त्याबद्दल तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगत आहे, त्या पद्धतीने केलं. त्यानंतर तुम्हाला करायचं काय आहे, तुम्ही लिहिलं म्हणजेच ग्रेटफुल झाले, पास्ट प्रेझेंट आणि आपल्याला जे काही फ्युचर आहे ड्रीम त्याबद्दलचं ग्रेटफुल झालं. त्यानंतर तुम्हाला बोलायचे आहे, तुम्हाला जे काही तुम्ही लिहिले आहात ते ग्रेटफुल व्हायचं तर आहेच, कृतज्ञता मानायचं तर आहेच, आणि अफर्मेशन त्यामध्ये ॲड करून तुम्हाला बोलायचं सुद्धा आहे. म्हणजेच काय, मिररमध्ये जायचं आणि तुम्हाला जे मॅनिफेस्ट करायचं आहे ते ऑलरेडीच तुमच्याकडे आहे, या पद्धतीने अफर्मेशन तयार करून ते मिररमध्ये बोलायचं आहे. त्यानंतर काय आहे, जे अफर्मेशन तुम्ही बनवले आहात त्याच अफर्मेशन तुम्हाला तुमच्या आवाजामध्ये रेकॉर्ड करायचं आहे आणि ते ऐकायचं आहे झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर, किंवा तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळते तेव्हा. म्हणजेच काय होत असतं की आपला आवाज आपल्याला प्रिय वाटतो, आणि जेव्हा तुम्ही मधुर आवाजामध्ये ते अफर्मेशन म्हणता आणि ऐकता तर सबकॉन्शियस माइंड आपलं लवकर रिॲक्ट करत जाते, राईट. त्यानंतर काय आहे, व्हिज्युअल बघणे. म्हणजेच काय, आपण विजन बोर्ड तयार करतो, जे तुमचं स्वप्न आहे त्याचं एक पिक्चर तयार करणे, आणि त्यामध्ये जसं की एखादं ड्रीम घर घ्यायचं आहे, म्हणजेच हाऊस घ्यायचा आहे, घर घ्यायचं आहे, विला घ्यायचा आहे, बंगला घ्यायचा आहे, जे काही घ्यायचं आहे, तर ते एक याच्यावरून एक प्रिंट काढायची आणि त्या घरांमध्ये एक छोटी छोटी पीक तुमच्या कुटुंबाची म्हणा, जसं की कम्प्युटरवर ते करून देतात. ओके, तर तिथे तुम्ही, तुमची मुलं, तुमचे हजबंड, तुमचे जे काही आहेत इनलॉज जे काही आहेत त्या घरामध्ये एंट्री करायची, म्हणजेच त्या घरामध्ये ॲड करायचा आणि ते पिक्चर तुमच्या समोर लावायचं. म्हणजे असं वाटेल की ऑलरेडी त्या घरात तुम्ही राहतात, आणि ते पिक्चर जर तुमच्या सबकॉन्शियसला एनी टाईम दिसत राहिलं तर ते व्हिज्युअल लवकरात लवकर क्लिअर होत जातं, राईट. तर या पद्धतीने तुम्हाला विजन बोर्ड तयार करायचं आहे ना. आणि लास्ट आहे व्हिज्युलायझेशन. जे तुम्ही तयार केलं, जे लिहिलं, जे तुम्ही बोलले अफर्मेशनमध्ये, जे डोळ्यांनी बघितलं, आता ऐकलंसुद्धा, आणि आता तेच आपण व्हिज्युलाइज करायचं. व्हिज्युलायझेशनमध्ये कसं तुम्ही करणार आहात की तुम्ही एका सुंदर बंगल्यामध्ये आहात, ते किचन बघायचं आहे. जसं की फॉर एक्झाम्पल सांगते, डोळे बंद करायचे, दीर्घ श्वास घ्यायचा आणि स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड केला तरी चालेल, आणि ते ऐकत निदान 8 ते 9 मिनटाचं तरी असायला हवं, जेणेकरून ते जरी 17 सेकंड कुठल्या थॉटवर जर आपण होल्ड केलं तर ती गोष्ट रिॲलिटीमध्ये लवकरात लवकर येत असते. तर तुम्हाला बघायचं आहे, डोळे बंद केलायचे आहे, आणि ह्या मस्तिष्क नावाच्या स्क्रीनवर आपल्याला ती मूवी बघायची आहे की तुम्ही विजन बोर्डमध्ये फोटो लावलेला आहे, जे विला लावलेला आहे, जो बंगला घर असेल त्या घरामध्ये एंट्री तुम्ही केलेले आहात, आणि तिथलं सोफ्याचा कलर, तिथला फ्रीज कुठे ठेवलेला आहे किचनमध्ये, तुम्ही कुठे बसून गप्पा करत आहात, पुढची जी गॅलरी आहे ती कशी आहे, तुमचं जे गार्डन छोटंसं तिथे तुम्ही बसून टी घेत आहात, चाय पीत आहात, सर्वजण एकत्र फॅमिली जेवण करत आहात, तो आनंदाचा क्षण त्यामध्ये बघायचा आहे. तुमचे बेडरूम बघायचे आहेत, पडद्यांचा कलर बघायचा आहे, कुठली गोष्ट कुठे ठेवली आहे, किचन कसा आहे, तुम्ही त्या किचनमध्ये काय बनवत आहात, ह्या पद्धतीने तुम्हाला बनवायचं आहे, म्हणजेच व्हिज्युलाइज करायचं आहे. ओके, तर ह्या पद्धतीने प्रत्येक गोष्ट तुम्हाला व्हिज्युलाइज करायचं आहे. कुठे, ह्या मस्तिष्क नावाच्या स्क्रीनवर. जसं तुम्ही एखादा पिक्चर बघता तर त्याची स्क्रिप्ट तयार होते अगोदर, त्यानंतर तुम्ही बघत असता, त्यानंतर ते तुम्ही सर्व पद्धतीने प्रत्येक गोष्ट
बघता. तर त्याच पद्धतीने आपल्याला प्रत्येक एक गोष्ट तुम्हाला लिहून काढायची आहे, स्क्रिप्ट तयार करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला व्हिज्युलायझेशन करायचं आहे की तुम्ही विजन बोर्डवर कुठलं घर लावलेलं आहात, एक्झॅक्ट तेच कशाबद्दल ग्रेटफुल म्हणजेच कृतज्ञता व्यक्त करत आहात, जे ऐकत आहात ते सर्व तुम्हाला त्यामध्ये व्हिज्युलाइज करायचं आहे. ओके. आणि प्रत्येक गोष्ट जेव्हा व्हिज्युलाइज करता तर त्या किचनमध्ये तुम्ही काय बनवत आहात, त्याचा स्मेल कसा आहे, तुम्ही फॅमिलीसोबत आहात, एकत्र जेवण करत आहात, तो आनंदाचा क्षण कसा आहे, ते प्रत्येक गोष्ट जेव्हा तुम्ही आनंदाचा क्षण बघता तर मुलांसोबत खेळत असणार, मजाक मस्ती जे काही आहे, तर तुमच्या चेहऱ्यावर स्मित हास्यसुद्धा असायला पाहिजे. कारण ह्यामध्ये भावना जेव्हा टाकाल आणि तुम्ही मुले घेऊन बसलेले आहात गार्डनमध्ये आणि खेळत आहेत मुले, तुम्ही चाय पित आहात आणि प्रत्येक गोष्ट जेव्हा व्हिज्युलाइज करता तर त्यामध्ये स्पर्शसुद्धा ॲड करायचा आहे. जेव्हा तुम्ही 5 सेन्सेस त्यामध्ये ॲड करता, जसं किचनमधून वास घेत आहात, प्रत्येक मुलांसोबत खेळत आहात, ते आलिंगन तुम्ही स्पर्श करू शकत आहात, प्रत्येक गोष्ट आनंदाचा फील घेत आहात, म्हणजे त्यामध्ये भावना तुम्ही जोडलेल्या आहात, तुम्ही बोलत आहात, म्हणजेच जे तुम्हाला कोणीतरी आवाज देत आहे मागच्या साईडनी आणि तुम्ही वळून बघत आहात, तर तुम्ही ऐकत आहात आणि जे बघत आहात ते डोळ्यांनी सुद्धा तुम्ही फील करू शकत आहात. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्झॅक्टली ह्या मस्तिष्क नावाच्या स्क्रीनवर बघायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ते प्रत्येक गोष्ट फील होत असते. तर हे झालं व्हिज्युलायझेशन. प्रत्येक छोट्यातील छोटी गोष्ट तुम्हाला व्हिज्युलाइज करायची आहे. ओके. आणि ह्या पद्धतीने तुम्ही लिहिलं, त्यानंतर बोलले, त्यानंतर ऐकले, डोळ्यांनी बघितलं आणि ग्रेटफुल कृतज्ञता युनिवर्सला दिलं आणि व्हिज्युलायझेशन केलं, तर 100% तुमचं जे काही मॅनिफेस्टेशन आहे ते पूर्ण होत असतं. तर या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि अगदी हृदयातून भावना त्यामध्ये ॲड करायच्या आहेत. आणि व्हिज्युलायझेशन झोपण्याच्या पूर्वी आणि सकाळी उठण्याच्या अगोदर, तेव्हा सबकॉन्शियस माइंड हे ॲक्टिव्ह असतं. तर त्यावेळेस तुम्ही करत चला आणि प्रत्येक गोष्ट ही मिळवा. प्रत्येक रिलेशनशिपमध्ये हेच टेक्निक, मनीबाबतसुद्धा तुम्हाला हेच करायचं आहे. जे काही करिअर आहे तर तुम्ही जाताना बघाल ड्युटीवर. ओके. आणि कुठल्या ऑफिसमध्ये तुमचं आहे, तुम्ही कुठल्या कलरची बॅग घेऊन गेले, कपडे कसे घातलेले आहात, लेटर जेव्हा मिळालं तेव्हा आनंदाचा क्षण तुमचा कसा आहे, कुणासोबत सेलिब्रेट करतात, या प्रत्येक गोष्टी ॲड करायच्या. ओके. आणि हे झालं तुमच्या साईडनी. आता जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट ॲमेझॉनवरून बोलवले तर प्रत्येक गोष्ट क्लिक करता, राईट, म्हणजे जे बॉक्सेस असते त्याला क्लिक करता, राईट करता आणि त्यामध्ये प्रत्येक माहिती भरता. जसं की एखादा टॉप बोलवले तर त्याचा कलर कुठला, साईज कुठला, तुम्ही पेमेंट कशा थ्रू करणार आहात त्याच पद्धतीने. आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही गुगल पेनी करणार आहात. म्हणजे 40 नंबरचा ड्रेस टाकला आहे, त्याचा साईज टाकला आहे, कलरसुद्धा चूज केला आहे आणि तुम्ही ते ऑर्डर केलं आणि आता ते प्लेस होणार. ओके. पेमेंट झाल्यानंतर. तर हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला लास्टमध्ये येते पेमेंट करायचं, की कितीचा पेमेंट आहे ते केल्यानंतर तुम्हाला 8 ते 15 दिवसामध्ये येऊन जात असते. तर आता ह्या सर्व गोष्टी केल्या तुम्ही, मॅनिफेस्टेशन म्हणजे तुमची इच्छा काय आहे आणि तुम्हाला ती इच्छा पूर्ण करण्यासाठी का म्हणजे करायची आहे ती इच्छा पूर्ण. म्हणजेच तुमची एखादी इच्छा आहे की मला घर घ्यायचं आहे, तर का घर घ्यायचं आहे हे युनिवर्सला तुम्हाला सांगायचं आहे की मला माझ्या फॅमिलीसाठी सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येक जर लक्झरी लाईफ जगायची असेल तर त्यानुसार त्या बंगला हवा आहे. जसं मला माझी लाईफ, जसं मी लक्झरी लाईफ जगू इच्छिते त्याच पद्धतीने मला माझ्या फॅमिलीलासुद्धा त्याच प्रकारचं रॉयल जिंदगी द्यायची आहे. तर हे कारणे झाले, तुम्हाला त्यामध्ये ही माझी इच्छा आहे आणि हे माझं कारण आहे. ओके. तर हे जेव्हा डिक्लेअर करतात तर त्यामध्ये सुद्धा मॅनिफेस्टेशनचे बॉक्स असतात की तुम्हाला मग आता सांगितलं लिहायचं आहे, ऐकायचं आहे, व्हिज्युलायझेशन करायचं आहे, बोलायचं आहे, मिररमध्ये बघून प्रॅक्टिस करायची आहे आणि ते तुम्ही ऑर्डर प्लेस करता. आणि प्लेस केल्यानंतर तुम्हाला येते आता युनिवर्सचं पेमेंट करायची. ओके. आपण प्रत्येक गोष्टीसाठी पेमेंट करत असतो, तर युनिवर्सचं पेमेंट कुठलं असणार, तर युनिवर्सचं पेमेंट आहे ग्रॅटिट्यूड. तर प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही ग्रॅटिट्यूड करू शकता किंवा तुम्हाला जी एक्झॅक्ट पाहिजे आहे इच्छा मॅनिफेस्ट करायची आहे, जसं की विला सांगितलं, बंगला सांगितलं, त्याच पद्धतीने तुम्ही ज्या घरात होते, ज्या किरायाच्या घरात होते त्याचं पास्टमधलं म्हणजे लहानपणापासूनचं ज्या ज्या घरामध्ये राहिले
त्या घराबद्दलचं तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. त्यानंतर प्रेझेंटमध्ये आत्ता ज्या घरात राहत आहात त्याबद्दल, आणि जे तुम्हाला ड्रीम हाऊस पाहिजे आहे, जे बंगला पाहिजे आहे त्याबद्दल कृतज्ञता. हे झालं युनिवर्सचं पेमेंट. जेव्हा तुम्ही 21 डेज अशा पद्धतीने ग्रॅटिट्यूड देता आणि ते एनर्जी हाय होते, ग्रॅटिट्यूडने एनर्जी हाय होत असते, ना की कंप्लेंट्स असतात. तर आणि लेट गो, समर्पण आणि विश्वास हे जर ठेवलं, आणि स्वतःवरचा विश्वास, युनिवर्सवरचा विश्वास, आणि आपण आपली प्रॅक्टिस करत राहिली तर ते लवकरच अचीवसुद्धा होतं. तर ते आहे आता तुमच्या ट्रस्टवर. सर्व प्रोसिजर पूर्ण झाली की मग तुमचं मॅनिफेस्टेशन हे डन झालं कसं समजायचं, तर तुम्हाला जी गोष्ट म्हणजेच जी गोष्ट तुम्हाला मिळवायची आहे तर एक्झॅक्ट तसाच बंगला, तशीच तुमच्या घराची इमेजेस किंवा त्याच पद्धतीचे जेव्हा तुमचं ऑर्डर प्लेस होते आणि युनिवर्स संकेत देतात की हे तुम्हाला आता मिळणारच आहे, तर त्याचबद्दल तुम्हाला कुठेतरी त्याच प्रकारचं घर दिसेल किंवा मोबाईलवर रील बघताना त्याच पद्धतीचं घर येऊ शकते, एखादी इमेज येऊ शकते, किंवा कोणीतरी त्या पद्धतीचं घर घेतलं तर तुम्हाला इन्व्हिटेशन म्हणा. तर हे झाले युनिवर्सचे संकेत. तर त्या पद्धतीने तुम्हाला कळतं की माझं ऑर्डर प्लेस्ड झालं आहे आणि ते आता माझ्याकडे येणार आहे. तर तुम्हाला त्यावेळेस रिसिविंग मोडमध्ये राहायचं आहे की थँक्यू युनिवर्स, मला माझं जे काही बंगला, घर, ड्रीम हाऊस मिळवून दिल्याबद्दल थँक्यू सो मच. ह्या पद्धतीने जेव्हा तुम्ही ग्रेटफुल होता तर तुम्ही लवकरात लवकर तुम्ही एक दिवसात अट्रॅक्ट करू शकता. या पद्धतीने तुमचे व्हायब्रेशन मॅच झाले तर, हाय झाले तर, आणि विश्वास, समर्पण, लेट गो प्रोसिजरमध्ये राहिले तर तुम्ही 1 दिवसात, 2 दिवसात, किंवा त्याला 1 किंवा 2 महिनेसुद्धा लागू शकतात. पण आपली इच्छा एकदा केली आणि ऑर्डर प्लेस केलं तर ते चेंज करायचं नाही. आपण एखादी गोष्ट घेत आहोत, पैसे देऊन झालेत, सर्व काही केलं, तर आपण ते कॅन्सल करून परत दुसऱ्या गोष्टी करतो का? नाही. तर एकावरच आपण स्टँड राहतो आणि ती गोष्ट आपण मिळवतो. तर अगदी त्याच पद्धतीने आपलंसुद्धा मॅनिफेस्टेशन हे काम करत असतं. तर हा आहे मॅजिकल रूल. याला समजून घेतलं तर आपलं मॅनिफेस्टेशन हे डन होत असतं. ओके, तर हा नक्कीच व्हिडिओ तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आणि तुम्ही एव्हरीथिंग या टेक्निकने तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता. ओके, थँक्यू सो मच. शांतपूर्वकरित्या तुम्ही ऐकून घेतले त्यासाठी तुमचेसुद्धा खूप खूप आभार, आणि चॅनलला खूप खूप सपोर्ट करत आहात त्यासाठी सुद्धा थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओला पोहोचवा, जेणेकरून त्यांच्या लाईफमध्ये सुद्धा एक आशेचा किरण जागृत होऊन त्यांनीसुद्धा मॅनिफेस्टेशन टेक्निक शिकून आपल्या आयुष्यात आनंद मिळवू शकतील. आणि जर कोणी नवीन असेल ह्या चॅनलवर तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत राहणार आणि तुमच्याच फायद्याचं ठरेल, आणि लवकरच तुम्ही सक्सेस मिळवून छान सक्सेस स्टोरीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.